मुडीमन समिती का नेमण्यात आलेली होती? सहाय्यक पूर्व परीक्षा 2012चा हा क्वेश्चन आहे. ओके, आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, माझं लेक्चर ना 4:15 वाजता असतं, 4:15 ला असतं, त्यामुळे टायमिंग वर येत चला. ओके, इसवी सन 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी, 1909च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी, द्विदल राज्य पद्धतीच्या चौकशीसाठी की जलियानवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी? ओके, लक्षात घ्या, मुडीमन समिती आलेली आहे 1924 साली. ओके, याचा आन्सर मी तुम्हाला देते आणि त्यानंतर ना आपण एका पर्टिक्युलर टाइम लाईन मध्ये नक्कीच जाऊया. ओके, आन्सर आहे पहिलं, इसवी सन 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी आली होती. त्याही पेक्षा जी डायरकी पद्धत दिलेली होती 1919च्या कायद्याने, ती परफेक्टली कार्य करते आहे की नाही, की ती फेल्युअर ठरते आहे, याच्या चौकशीसाठी ही मुडीमन कमिटी आलेली होती. आता याचा ना थोडंसं आपण बॅकग्राऊंड मध्ये जाऊया. लक्षात घ्या, सगळ्यात पहिले एक कायदा आलेला होता ज्याला आपण रॉलेट ऍक्ट म्हणतो आहे. रॉलेट कायदा हा आलेला आहे फेब्रुवारी-मार्च दरम्यान 1919 ला. ओके, फेब्रुवारी-मार्च 1919च्या दरम्यान, ज्याला द अनार्चिकल रिव्होल्युशनरी क्राईम ऍक्ट असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, मग या कायद्यामध्ये काय झालेलं होतं, तर डेफिनेटली हरताळ पाळण्याचं आव्हान केलेलं होतं. ओके, हरताळ पाळण्याचे आवाहन केलेले आहे. कोण करणार होतं, तर डेफिनेटली महात्मा गांधींनी केलेलं आहे. ओके, कोणी केलेलं आहे, तर महात्मा गांधींनी आवाहन केलेलं आहे. साधारणतः एप्रिल 1919 ला, 6 एप्रिल वगैरे अशी तारीख आहे, इन बिटवीन लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, आता याचं हा जो हरताळ पाळण्याचं ठरवलेलं होतं, तर याच्यासाठी काय झालेलं होतं, साधारणतः 11 एप्रिल 1919 मध्ये पंजाब मध्ये कोण आहे, तर डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू. ओके, आणि सैफुद्दीन किचलू यांना याच्या अंडर मध्ये अटक झाली. ओके, सैफुद्दीन किचलू यांना काय झाली, अटक झाली. आणि परिणामतः काय झालं, तर ह्या अटकेच्या विरोधार्थ 13 एप्रिल, ओके, कधी 13 एप्रिल 1919 ला जलियानवाला बाग या ठिकाणी लोक एकत्रित जमलेले होते, शांततेने एकत्रित आलेले होते. पण त्याच्या आदल्याच दिवशी म्हणजे 12 एप्रिलला सभाबंदीचे आदेश देण्यात आलेले होते. पण ते सभाबंदीचे जे आदेश होते त्याला धुडकावून ही जनता पण शांततेच्या मार्गाने ती एकत्रित आलेली होती. आणि मग जे पुढे घडलं ते तुम्हाला माहिती आहे. जनरल डायरने काय केलेलं आहे, तर त्या जे लोक त्या ठिकाणी एकत्रित जमलेले होते त्यांच्यावरती बंदुकीच्या फैरी झाडलेल्या आहे. पंजाबचा जो गव्हर्नर होता तेव्हाचा ओडवायर, त्यांनी सांगितलेलं होतं सभाबंदी. ओके, सभा तुम्हाला करायची नाही आहे. पण ही गोष्ट घडली आणि मग जनरल डायरने काय केलेलं आहे, तर जमावावरती गोळ्या चालवल्या आणि त्यामध्ये काय झालेलं आहे, तर जलियानवाला बाग हत्याकांड जे आहे ते घडून आलेलं आहे. ओके, मी हे का सांगते आहे, कारण की बघा हा पॉइंट तिथे आलेला होता, म्हणून मी तुम्हाला ह्या क्वेश्चनच्या निमित्ताने एका टाइम लाईन मध्ये नेण्याचा प्रयत्न करते आहे, जेणेकरून अभ्यास करताना तुम्हाला कालानुक्रमे लावा असा जो क्वेश्चन येतो तेव्हा असं लक्षात ठेवायचं. कारण की घटना बघा ना 1919 आहे, 1-2 महिन्याच्या फरकाने तो आहे. ओके, तर ही गोष्ट घडून आलेली होती आणि ह्याच्या साठी जे कमिशन नेमण्यात आलेलं होतं ते कमिशन कुठलं होतं, तर हंटर कमिशन होतं. ओके, याच्यासाठी जे कमिशन नेमलेलं होतं ते कुठलं आहे, हंटर कमिशन आहे, ते मुडीमन कमिशन नाही आहे. ओके, आणि त्यानंतर जे झालेलं आहे ते तुम्हाला माहिती आहे, खिलाफत चळवळ होती, ती पण याच टाइमलाईन मधली आहे. ओके, सप्टेंबरच्या काळातली, सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये 1919 मध्ये खिलाफत चळवळ. आणि त्यानंतर मग जे सुरू झालं 1 ऑगस्ट 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर, ते होतं आपली असहकार चळवळ, जिला आपण नॉन कॉर्पोरेशन मुवमेंट असं म्हणतो आहे. ओके, तर हा जो बॅकग्राऊंड आहे हा फक्त तो टाइम लाईन साठी म्हणून मी सांगते आहे. पण मुळात आता तुम्हाला इथं लक्षात हे घ्यायचं आहे की 1919 मध्ये काय झालं, तर त्याचं थोडं बॅकग्राऊंड मध्ये जाऊया. मी डिटेल मध्ये घेते आहे पण समजून घ्या. हा ऍक्च्युली सिक्वेन्स लावताना मजा येते.
तुम्हाला माहितीये 1914 मध्ये काय झालं होतं, तर पहिलं महायुद्ध ओके सुरू झालेलं होतं. मग ह्या पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना भारतीयांच्या सपोर्टची गरज होती की नाही, आणि मग हा सपोर्ट मिळवण्यासाठी त्यांनी काय सांगितलं होतं की आम्ही काय करू, तुम्ही जर आम्हाला या युद्धामध्ये मदत करत असाल तर आम्ही तुम्हाला काय घटनात्मक सुधारणांचा हफ्ता नक्की देऊ. आणि डेफिनेटली आपण काय केलं तर यांना मदत केलेली आहे, ब्रिटिशांना मदत केली. मग आता थोडंफार तरी आपलं म्हणणं यांनी ऐकलं पाहिजे की नाही, आणि म्हणून त्या वेळेला काय आलेली आहे तर एक ऑगस्ट ऑफर आलेली होती. 20 ऑगस्ट 1917 मध्ये जे मॉन्टेग्यू होते, ह्या मॉन्टेग्यूने काय ही ऑफर दिली, म्हणजे त्यामध्ये सांगितलेलं होतं, ती घोषणा केलेली होती की आम्ही काय करू की भारताचं जे राज्य आहे किंवा भारतामधला राज्यकारभार जो होतो आहे, या राज्यकारभाराच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही भारतीयांना इन्व्हॉल्व करू. भारतीयांची जी इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यांची जी संख्या आहे ती वाढवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो आहे. आणि सोबतच जी घटनात्मक सुधारणा द्यायची आहे किंवा भारतामध्ये जबाबदार राज्य पद्धती जी द्यायची आहे त्याचाही आम्ही नक्कीच इथे प्रयत्न करणार आहोत. पण कधी आणि केव्हा हे ब्रिटिशांवरती म्हणजे ब्रिटिश सरकारवरती टोटली डिपेंड राहणार आहे. त्याची सुरुवात पण कधी करू हे पण आम्ही तुम्हाला नक्कीच नंतर सांगणार आहोत. आणि जी राज्य पद्धती दिली जाणार आहे, ही राज्य पद्धती कशी दिली जाणार होती, क्रमाक्रमाने दिली जाणार होती. ओके, आणि त्याच्यावरच आधारित मग हा 1919चा काय येतो आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा येतो. ह्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने काय केलं तर बऱ्याचशा गोष्टी दिल्या, पण महत्वाची एक गोष्ट दिलेली आहे की त्यांनी प्रांतामध्ये द्विदल राज्य पद्धती सुरू केलेली आहे. ठीक आहे, जातीय मतदारसंघ त्यांनी शीख, ख्रिश्चन ओके यांना पण जातीय मतदारसंघ दिलेला आहे. इव्हन अस्पृश्यांमधल्या काही लोकांना पण काय दिलेलं आहे तर जागा दिलेल्या होत्या. ओके, तर ज्या वेळेला ही डायर्की सुरू केली, द्विदल राज्य पद्धती सुरू केलेली आहे, त्यानंतर 1923 मध्ये काय होत आहे तर स्वराज पक्ष जो आहे तो स्थापन होतो, मग तो निवडून येतो आहे. आणि त्यानंतर मग क्वेश्चन्स उठायला सुरुवात होते आहे की ही जी डायर्की आहे ही बरोबर आहे की चुकीची आहे. ओके, आणि मग आपण असं पण विचारलेलं होतं की तुम्ही आम्हाला सुधारणांचा हफ्ता देणार होते. ओके, पण मग ब्रिटिश सरकार असं म्हणतं की तो 10 वर्षात देणार आहे ना. पण मग झालं असं की ब्रिटनमध्ये काही निवडणुका, काही म्हणजे निवडणुका असतात, मजूर आणि हुजूर पक्ष त्यामध्ये निवडणुकांमध्ये उभं राहणार असतात, आणि म्हणून हुजूर पक्षाला वाटतं की नाही आपली सत्ता गेली नाही पाहिजे, आणि एवढ्या वर्षापासून आपण जे मॅनेजमेंट शिकलेलो आहे आता भारताचं ऍडमिनिस्ट्रेशन चालवण्यासाठी, तर ते कुठेही बिघडलं नाही पाहिजे, म्हणून ते मग सायमन कमिशन वगैरे देतात. ओके, 1927ला आपल्याला जायचं नाही आहे. पण त्याच्या आधी जी स्वराज्य पक्ष आणि बाकी लोकांची जी डिमांड होते ना की डायर्की योग्य आहे की नाही, तर यासाठी मग ही मुरीमन कमिशन जी आहे ही स्थापन करण्यात आलेली आहे 1924 मध्ये. यामध्ये 2 पार्ट मध्ये डिव्हिजन झालं. यामध्ये एक नॉन ऑफिशियल मेंबर होते. ओके, यामध्ये काय आहे तर नॉन ऑफिशियल मेंबर घेण्यात आलेले आहे. तर काही जे होते ते कोण आहे तर ऑफिशियल मेंबर आहे. ओके, आता ह्या ऑफिशियल मेंबरची जी संख्या होती ती जास्त होती, आणि हे सगळेच्या सगळे कोण होते तर हे ब्रिटिश होते. जिथे नॉन ऑफिशियल मेंबर जे होते हे भारतीय होते, आणि यांची संख्या अगदी मोजकी होती. माझ्या मते 4च लोक यामध्ये इन्क्लूड होते, ज्यामध्ये तेजबहादूर सप्रू आहे, बॅरिस्टर जीना आहे, त्यानंतर परांजपे आहे आणि एक अय्यर. ओके, असे 4 जण हे नॉन ऑफिशियल मेंबर मधून घेतलेले होते. आणि नॉन ऑफिशियलचं म्हणणं काय होतं की बघा आम्हाला ना डायर्की पद्धत पचनीच पडत नाहीये, किंवा डायर्की पद्धतीने ज्या गोष्टी चालू आहे त्या आमच्या भारताच्या हितासाठी नाही आहे, आणि म्हणून ती थांबावी किंवा त्याला चेंज करायचं आहे, अशा सगळ्या डिमांड्स इथून व्हायला लागलेल्या होत्या. जिथे ऑफिशियल मेंबर्सचं म्हणणं होतं की नाही ही योग्य आहे, किंवा काही दिवस आम्ही तुम्हाला 10 वर्षात सांगितलेलं होतं, आता तर जेमतेम 4-5 वर्षात झालेले आहे, आणि त्यामुळे 5 वर्षामध्ये एखादी गोष्ट कशी काय इम्पॅक्ट दाखवेल किंवा ती व्यवस्थित चालली आपण असं कसं कन्सिडर करू शकतो, असं ह्या ऑफिशियल मेंबर्सचं म्हणणं होतं. आणि अशा पद्धतीने ह्या मुडीमन समितीने काय केलं होतं तर आपलं कार्य केलेलं होतं. ओके, तर हा झालेला आहे पूर्णच्या पूर्ण बॅकग्राऊंड अबाउट मुडीमन कमिशन. आणि ती कशासाठी आलेली होती तर 1919च्या कायद्याची चौकशी करण्यासाठी, आणि त्याही पेक्षा त्यातल्या जर डेप्थ मध्ये गेलो तर त्यातल्या डायर्की पद्धतीची व्यवस्थितपणे कार्य करते आहे की नाही यासाठीची. ओके, क्लिअर ऑल द पॉइंट्स, समजलं?
थोडंसं मला असं वाटतं आहे की म्हणजे आता लगेच तुमची कोण